नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये आज नवीन 2 वेंडर ऍड झालेले होते, ते म्हणजे डायनामिक इलेक्ट्रो पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी कंपनी म्हणजे पर्ल एंटरप्राइजेस। तर मित्रांनो, या ज्या कंपन्या दोन आज मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती आलेल्या होत्या, त्या आपल्या शेतकरी मित्रांना कोणतं मटेरियल प्रोव्हाइड करणार ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि जैन कंपनी मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये कधी येणार आहे याचे अपडेट आपल्याकडे आलेले आहे, हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि काही शेतकऱ्यांना मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये कंपनी चेंज करता येतात का याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ते व्हिडिओ पूर्ण बघा। आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट असतील त्यांची माहिती लवकरात लवकर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील। तर मित्रांनो, मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये लाखो शेतकरी मित्रांनी अर्ज केलेले आहेत, पेमेंट देखील केलेले आहे। काही शेतकऱ्यांनी कंपन्या देखील सिलेक्ट केलेल्या आहेत, तर काही शेतकरी अजूनपर्यंत प्रतीक्षेत आहेत, ते म्हणजे नवीन वेंडर कधी येणार। तर मित्रांनो, मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये आता आमच्या गावाचं एक उदाहरण आहे मित्रांनो, सिद्धकला कंपनी त्यांनी 3 महिन्यापासून त्यांनी कंपनी सिलेक्ट केलेली आहे सिद्धकला कंपनीचे, परंतु सिद्धकला कंपनीने अजूनपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं मटेरियल त्यांना प्रोव्हाइड केलेलं नाही, सर्व्हे झाला नाही। त्यामुळे त्यांना विनंती आहे की त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर त्यांनी जे मटेरियल आहे ते प्रोव्हाइड करा, अशी त्यांना विनंती करतो। आणि मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये आज ज्या नवीन 2 कंपन्या ऍड झालेल्या होत्या त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो। तर एक म्हणजे डायनामिक इलेक्ट्रो पॉवर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आता मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये नवीनच ऍड झालेली आहे। तर ही आपल्याला ओसवाल कंपनीचा पंप किंवा ओसवाल कंपनीचं कंट्रोलर हे दोघं गोष्टी देऊ शकतात। पीएम कुसुम योजनेमध्ये बऱ्याच अशा ठिकाणी पर्ल एंटरप्राइजेसचे जे सोलर पंप आहे ते बसवलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांना गोल्डी कंपनीचा सोलर प्लेट दिलेले आहेत। त्याच्यानंतर जे कंट्रोलर आहे ते इकोझन कंपनीचं त्यांनी दिलेलं आहे, मोटर देखील इकोझन कंपनीचं त्या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे। गोल्डी कंपनी, पर्ल एंटरप्राइजेस, त्याच्यानंतर माधुरी सोलर एकच आहेत। त्यामुळे ते आता कोणतं मटेरियल मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये जी कंपनी आता ऍड झालेली आहे, तर ते कोणतं मटेरियल आपल्या शेतकरी मित्रांना देणार आहे त्याकडे आपलं लक्ष राहणारच आहे। तर मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये अजूनपर्यंत बऱ्याच अशा शेतकरी मित्रांनी जी कंपन्या आहेत मित्रांनो त्या सिलेक्ट केलेल्या नाही, त्यामुळे त्यांना एक अपडेट आहे की मी मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये जैन कंपनी कधी येणार आहे। तर जैन कंपनीचा प्रतिनिधीला कॉल केलेला होता, त्यांना विचारलं की मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये जी जैन कंपनी ती कधीपर्यंत ऍड होणार आहे। तर त्यांनी सांगितलं की मार्चच्या जे शेवटच्या वीक मध्ये जैन कंपनी ही तुम्हाला मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती दिसेल, त्यामुळे तुम्ही थांबू शकतात, कारण की अतिशय चांगल्या प्रकारची जैन कंपनी आहे, त्यामुळे तुम्हाला ती कंपनी देखील सिलेक्ट करायला मिळणार आहे। तर काही शेतकऱ्यांनी कंपनी सिलेक्ट केलेली असते, परंतु 4, 5, 6 महिने होऊन सुद्धा त्यांना मटेरियल दिले जात नाही, त्यामुळे त्यांच्या मनात एक शंका निर्माण होते की आपण जर कंपनी चेंज केली ती करता येते का। तर मित्रांनो, मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये अजूनपर्यंत तशा पद्धतीचा ऑप्शन आलेला नाही, त्यामुळे कंपनी चेंज करायचं जे ऑप्शन आहे ते मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती दिसत नाही। त्यामुळे हे देखील अपडेट येण्याची गरज आहे मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्ही जर व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा। धन्यवाद।